ताई, असं तुम्हाला कोण वाटते की राजुरा विधानसभा क्षेत्राचे यावेळी आमदार व्हावं? यावेळी असं बघितलं गेलं तर जनतेचं असं स्थिती बघितलं तर चटक साहेबच असं वाटते. त्याच्या तोंडातून हेच ऐकलंय की चटक साहेब मला असं वाटतं की चटप साहेबांना सगळ्यांनी निवडून द्यावं. सुद्धा अनेक रेकॉर्ड ब्रेक विकास कामे त्यांनी राजुरा मतदारसंघात खेचून आणली होती. परंतु विद्यमान आमदार हे राष्ट्रीय पक्षाचे आमदार असून सुद्धा हवा तसा विकास या मतदारसंघाचा झाला नाही, ही शोकांतिका आहे आपली. की उमेदवार तुम्ही बघितलं तर कसं आतापर्यंत आमच्यापर्यंत चटप साहेब आले तरी बाकी तर कोणीच नाही आलं. साहेबच कोण, बाकी दुसरे उमेदवार का बरं नाही? त्यांची ओळखच ती आहे की विकास पुरुष म्हणून. कार्य आणि उत्सुकता म्हाताऱ्यांविषयी आणि छोटं बाळ असेल त्याच्याविषयी सुद्धा आपुलकी सगळ्यांविषयी, त्याच्यामुळे आणि त्यांचं काम एवढ्या दिवसांचं, त्याच्यामुळे असं वाटतं की चटप साहेब फिक्स. त्यांचं बटन पण फिक्स, तर चटप साहेब पण फिक्स. फुलं बांधले आहेत ते तसेच आहे फुलं, अजून त्याच्यावर कोणीही काहीही नाही केलं. जुने जेवढं काम आहे तेवढंच आहे, त्याच्यावरती कोणी काम केलं नाही. आता जर विकास पाहिजे असेल राजुरा तहसीलचा तर चटप साहेबांनाच निवडून द्यावं असं मला वाटते जनतेने. आणि त्यांचं बोधचिन्ह आहे मशीन आणि 6 नंबरची बटन आहे. सर्वांनी वोटिंग करावं असं मला वाटते की चटप साहेबांना यावेळेस शेवटचं आहे त्यांचं, त्यांनी सगळ्यांनी निवडून द्यावं. म्हटलं तर एकच म्हणावं वाटेल की आजपर्यंत ज्या महिलांवर अत्याचार किंवा शोषित, पीडित, कुपोषण, बरेचसे अत्याचार आपल्याही भागात झाले, त्यावेळेस हे लाडके भाऊ कुठे गेले होते? त्यामुळे ह्या सगळ्या बाबी विकासाचा जो झंझावात आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत, 2014ला जो भाव होता, 14ला जो शेतमालाला भाव होता, तो आजही आहे. यांनी शेतकऱ्यांचे प्रश्नच जर धरून धरले नाही, रेटून धरले नाही, तर यात विकास होणार काही. म्हणून शेतकऱ्यांचा जर वाली कोणी पाहिजे असेल तर चटप साहेब. विद्यमान आमदारांचा विकास सांगायचा झाला तर बघा हे बस स्टँड कसं आहे, 5 वर्षामध्ये त्यांनी काय केलं, या एका उदाहरणावरून तुम्ही अशा सगळ्या गोष्टी लक्षात आणू शकता आणि घेऊ शकता. इथं विद्यार्थ्यांची गैरसोय आहे की बस वेळेवर जात नाही, येत नाही, आणि एकमेव असं मला बस स्टँड दिसत आहे हे राजुऱ्यातलं की 5 वर्षात सुद्धा त्याची सुधारणा झालेली नाही. असं ह्या विद्यमान आमदाराचं काम आहे. याच्यावरून लक्षात येते आम्हाला की चटप साहेबांसारखाच आम्हाला नेता हवा आहे, कारण त्यांचं लक्ष विकास करण्याकडेच असते, बाकी गोष्टींकडे ते लक्ष देत नाही. आगाऊ गोष्टी स्वतः करत नाही ते, आणि त्यांना विकास म्हणजे विकासच पाहिजे. दुसऱ्यांच्या कामासाठी ते योग्य वेळी तत्पर.